जय हिंद दोस्तो. आज काशिळ या ठिकाणी अजित वामनराव जाधव हे आमचे मित्र, त्यांचं हे 90 गुंठाचं क्षेत्र आहे. 90 गुंठ क्षेत्र आहे. याच क्षेत्रात आज त्यांनी जो ऊस घेतलेला आहे, या ऊसाच्या अगोदर सोयाबीन घेतलेलं होतं. तर त्या सोयाबीनचं उत्पन्न कसं झालं, किती झालं त्यांना विचारू आपण. ठीक आहे ना? तर नमस्कार अजित, सोयाबीनला आपण किती फवारणी केल्या? आपण 2 फवारणी केले. 2 फवारणी केले. प्रोटीन ॲग्रीबूस्टच्या फक्त 2 फवारणी केली. तिसरी फवारणी झाली नाही, झाली पावसामुळे झाली. करताच नाही. मग ह्या 2 फवारण्यात ज्या वेळेला झाली त्यावेळेला पानांची कशी होती, काय व्यवस्था? सुरुवातीला पावसात होतं तेव्हा पानं छोटी वगैरे होती, म्हणजे असं आणि थोडे पण जसं पहिली फवारणी केली की मग पानांची थोडी साईज वाढली, हिरवा म्हणजे त्यांना जरा हिरवटपणा आला असा डार्क. आणि नंतरच्या एक 20 दिवसाच्या फवारणीनंतर मग चांगलंच गोष्ट मिळालं. चांगलं गट. चला, तर त्याच्यामध्ये बाकी खतं काय काय वापरलीस? खतं ॲक्च्युली पेरताना थोडंफार हे वापरलेलं मी, जे रेग्युलर थोडं काय वापरलं? सुपर गोळी वापरली. बरं, सुपर गोळी वापरली. पण ह्याच्यानंतर मग फवारणी फक्त फवारणीच. मग ह्याच्यात सोयाबीन किती निघाल? सोयाबीन 90 गुंठ्यात नाही म्हटलं तरी 36 क्विंटल झालं मला. 36 क्विंटल झालं पहिल्यांदाच. मित्रांनो, 36 क्विंटल सोयाबीन झालेलं आहे. आणि अगोदर किती झालं होतं? ह्याच्या अगोदर कधी केलं होतंस का? मी असंच केलेलं त्याच्या मागच्या वर्षी केलेलं. मला वाटतं 10-11 क्विंटल, जास्त 10-11 क्विंटल धरा, म्हणजे तसं 11-15 क्विंटल. पण ह्या वर्षी आपलं डबल झालं. चांगलं. तर हा जो हे जे प्लॉट आहे, ह्या प्लॉटमध्येच आपण केलेलं होतं सोयाबीन आणि आता ऊस लावलेला. आता ह्या ऊसावरतीच आपण प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आणि प्रोटीनजन सॉईल बूस्ट दोन्हीचाही प्रयोग आपला आता चालू राहणार आहे वर्षभर. आपण काय करू, महिन्यात आपण त्याचे व्हिडिओ तुम्हाला सादर करू. माझा येण्याचा योग आला इकडं तर मी नक्कीच या ठिकाणी व्हिडिओ काढून सगळ्यांना तुम्हाला दाखवण्यासाठी पाठवला जाईल. पण कधी अजितला मी विनंती करेन, अजित स्वतः पण व्हिडिओ काढून माझ्याकडे पाठवेल, तो मी तुमच्यापर्यंत पाठवेन मित्रांनो. तर सांगायचं आणि तात्पर्य एकच आहे की मित्रांनो, ऑर्गॅनिक शेतीला आपण महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण आज दिवसेंदिवस आपल्या शारीरिक असतील व्याधी वाढत चाललेले आणि तसं पाहायला गेलं तर जमिनीची सुपीकताही कमी झालेली आहे, जमिनीची फर्टिलिटी कमी झालेली आहे, म्हणजे इनफर्टाईल सॉईल झालेले. तर ह्या कुठेतरी मातीला जिवंत ठेवण्याचं काम आपण ऑर्गॅनिकच्या रूपाने करणार आहोत. त्यासाठी आपण 2 प्रोडक्ट वापरणार आहोत, प्रोटीनजन ॲग्रीबूस्ट आणि प्रोटीनजन सॉईल बूस्ट. तर या प्लॉटमध्ये नक्कीच मला अंदाज आहे की साधारणतः आपण 2 टनाच्या ॲव्हरेजने आपण जाऊ. खूपच 2 टनाने आपण धरू, जास्त नाही बोलणार मी आता. 2 टन नक्की जाऊ आपण. आणि एक थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ काढलेला आहे पानाच्या साईजचा, तोही या ठिकाणी मी उल्लेख करतो. पानाची साईज आम्ही बघितली, किती सेंटीमीटर आली? काही 2 आहेत, जास्तीत 3च आहेत. म्हणजे 1.5 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर अशी पानांची रुंदी आहे. रुंदी एवढ्यासाठी आपण बघतोय कारण जेवढी पानाची रुंदी वाढेल तेवढं त्या ठिकाणी रोप बळकट होणार आहे, ते ऊसाचं रोप बळकट होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ काढण्याच्या पाठीमागचा हेतू हाच आहे की ऊसामध्ये सुद्धा आम्ही एक चांगल्या पद्धतीचं आव्हानात्मक आम्ही नक्की काम करणार आहे. तर तुम्हा लोकांचा आम्हाला साथ हवी आहे. तर अशा रीतीनं आपण हा चॅनल आमच्या कंपनीच्या इंडोजन चॅनलला या तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पाहिल्यानंतर इतर मित्रांना सादर करायला शेअर करा. धन्यवाद. 3 सेंटीमीटर. हां, किती सेंटीमीटर आहे? 3 सेंटीमीटर 3 आहे. ओके. रुंदी बर. पलीकडच्या 2 अलीकडची ह्याची पण 2 आहे. 2 आहे. ठीक आहे. ह्याची किती आहे रुंदी? 3. ह्याची 3 आहे. ह्याची रुंदी किती आहे? 2 आहे. ओके. ह्याची पण 2 आणि छोट्याची 1.5 येणार. ती 1.5 येणारच. ह्याची मोठ्याची ह्याची पण 2 आहे. 2 आहे ना? आणि याची 3 आहेत. ओके. मित्रांनो, ही लागण आहे किती तारखेची अजित? 10 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबरची ही ऊस लागण केलेली आहे.
आज आपण ऊसाच्या पानाची रुंदी आणि लांबी किती भरली? काही 2-2.5 आहे, हां. काही 1.5च्या आसपास आहेत म्हणजे. ओके ओके, सेंटीमीटर ते रुंदी झाली. लांबी 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 किती लांबीला सेंटीमीटर? 2.5 फूट. हे ह्या पट्टी आपण बघून बरं ते लावर. हां, ते मोठ्यात मोठी किती आणि छोट्यात छोटी किती? पानांची आपल्याला फक्त लांबी बघायची आहे. ठीक आहे. 2 बरं, म्हणजे 12 नोव्हेंबर ना, आणि आज तारीख किती आहे? 4 जानेवारी. 4 जानेवारी. तर आपण या ठिकाणी प्रोटीनजन ॲग्री बूस्ट आणि प्रोटीनजन सॉईल बूस्ट हे या 90 गुंठ्यामध्ये काशिळ या ठिकाणी अजित वामनराव जाधव यांच्या या प्लॉटमध्ये आपण करणार आहे. आणि बरोबर 1 महिन्यानंतर याचा व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर केला जाईल मित्रांनो. तर याच्यामध्ये कांडी कशी लावलेली आहे? टक्कर नाही, तसं 1 फुटाचं अंतर ठेवलंय, पण थोडं कमी जास्त झाले. कमी जास्त झालं थोडंसं, काय हरकत नाही. आणि ह्याच्यामध्ये हे पण केलेलं आहे, गहू पण, गहू पण केलेला आहे. ओके, ठीक आहे, हरकत नाही आहे. तर लवकरच ह्याचे रिझल्ट आपण 1 महिन्यानंतर तुम्हाला शेअर करू की बाबा ह्या पानाची रुंदी जी आहे आम्ही हे प्रात्यक्षिक सगळ्या झाडांना करणार आहे. आणि जे इथं मोजलेलं आहे त्याच ऊसाच्या कांड्यांची आम्ही परत रोपांची रुंदी आणि लांबी मोजू. धन्यवाद.